उत्सव चवींचा गोडवा नात्यांचा आपला आवडता कार्यक्रम रुचिरामध्ये मी रुचा तुमचं मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायच्या। सगळे एकत्र लोक येऊन सण साजरा करायचे, अनेक जबाबदाऱ्याही वाटून घ्यायचे। हळूहळू हे कुटुंब छोटे होत गेले, संयुक्त कुटुंब पद्धती वाढू लागल्या। त्यामुळे हा नात्यांचा गोडवा आपण एका वेगळ्या नात्यात शोधू लागलो आणि ते नातं म्हणजे मैत्रीचं नातं। हे एक असं नातं आहे जिथे आपल्या जेव्हा गरज असते तेव्हा न सांगता धावून येणारं हे नातं असतं जे मैत्रीचं असतं। तर मैत्रिणींनो, अशा जीवाभावाच्या मैत्रिणी पुण्याहून आपल्या खास स्टुडिओमध्ये आपल्याला भेटायला आल्या आहेत। चला मग त्यांची ओळख करून घेऊया। तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत। नमस्कार। आम्हाला आणि आमच्या मैत्रिणींना तुमची ओळख करून द्या। मी वर्षा दोबाडा पुण्यावरून आलेली आहे। बिबेवाडी भागामध्ये राहते मी। अच्छा। आणि तुमच्याबरोबर कोण आलंय? विद्या ताम्हणकर, विद्याताई म्हणतो आम्ही त्यांना। अच्छा, नमस्ते विद्याताई। नमस्कार। कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? खूप छान वाटतंय। माझं खूप दिवसांपासूनचं स्वप्न होतं की सह्याद्रीला आपल्या वाहिनीमध्ये एकदा यायचं आणि आज ते स्वप्न तुमच्यामुळे साकार झालंय। थँक्यू सो मच। आणि कशी जमली तुमची मैत्री? महत्वाचा धागा म्हणजे पाककला, पाककृती हा महत्वाचा आमच्यातला दुवा आहे। म्हणजे बाकीच्या गोष्टी त्याबरोबर येतातच। आणि अशीच पाककृती स्पर्धेत भाग घेता घेता ओळख झाली। तू काय आणलंय, मी काय आणलंय, असं करता करता आम्ही एकमेकींना पूर्वी कधी बघितलेलं नव्हतं आणि असं करता करता आमचा 10-12 जणींचा सुगरण ग्रुप तयार झाला। म्हणजे तुम्ही अनेक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा। काय सांगाल अनुभव तुमचा? खूप छान अनुभव आहेत। कधी बक्षीस मिळतं, कधी नाही मिळत, पण नाही मिळालं तरी नाराज व्हायचं नाही। आपलं काय चुकलं याचा विचार करायचा आणि पुढे त्या चुका न करता आणखीन काहीतरी चांगलं करायचं आणि एकमेकींना धरून आम्ही नेहमी जात असतो। एकीला जरी कळलं ना की स्पर्धा आहे तरी आम्ही फोन करतो लगेचच किंवा हा आहे इकडे स्पर्धा आहे। म्हणजे स्पर्धा असली तरी आम्ही एकमेकांचे स्पर्धक नसतो, आम्ही खरंच मैत्रिणी असतो तेव्हा पण। कारण एकमेकींना आम्ही सल्ले पण देत असतो, घेत पण असतो। अगं ह्याच्यात काय घालू, अगं ह्याच्यात काय नको घालू, हे कॉम्बिनेशन चांगलं वाटेल का किंवा हे चालेल का, असं किंवा तू काय करणार आहेस, कुठल्या दृष्टीने करणार आहेस, असं असं आमचं फोनवर बोलणं होतं आणि मग आम्ही सगळ्याजणी स्पर्धेत जातो। अरे वा, तुमचा काय अनुभव आहे? मी तर एकाच वाक्यात सांगेन, स्पर्धेमध्ये शोध लागला माझ्या मधल्या मीचा। अरे वा, खूप खूप छान म्हणजे अनुभवत गेलेला आहे आणि मला 1200 स्पर्धकांमधून पहिलं बक्षीस मिळालं त्यावेळेस। 1200 स्पर्धकांमधून पहिलं मिळालं आणि हे कौतुकाची गोष्ट आहे। आणि मग त्याच्यानंतर मग माझा उत्साह खूप वाढत गेला, अशा छान मैत्रिणी मिळत गेल्या आणि मग कुठे स्पर्धा, जरा स्पर्धेमधला रेसिपी शब्द वाचला की फोडाफोडी सुरू आमची। आणि ताई, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची आवड आहे? मला वाचनाची खूप आवड आहे, ट्रेकिंगची आवड आहे, प्रवासाची खूप आवड आहे आणि त्याचबरोबर कुकिंग हे तर म्हणजे पॅशनच आहे। आणि त्या पॅशनचा कधी बिझनेस झाला ते कळलं पण नाही। आणि बाकी पण बऱ्याच गोष्टींची आवड आहे, फ्लावर डेकोरेशन, सॅलेड डेकोरेशन हे पण करायला खूप आवडतं। मी मग हे सगळं जमवता कसं? म्हणजे तुम्ही आता एक म्हणाला की तुम्ही स्पर्धा पण अटेंड करता, म्हणजे तुम्हाला जमतं कसं? वेळ कसा निघतो तुमचा? आवड असली की सवड काढली जाते ना, आणि हे आमचं मेन आहे, म्हणजे आमचं टॉनिक येते खरं सांगायचं तर। अच्छा, म्हणजे पदार्थ बनवणं, पदार्थ बनवणं, स्पर्धेला जाणं, मग तिथे एकमेकांशी भेटणं, मग काहीतरी त्याच्याबद्दल डिस्कशन करणं, तर हे एक टॉनिक येते। नसलं तर आम्हाला चैन नाही पडणार, म्हणजे असं झालेलं आहे ते। तुमचं दोघींचं अभिनंदन। आम्ही दोघी पुस्तकांमधूनही लिहितो, साप्ताहिक। तुम्ही मासिक आणि साप्ताहिक पण लिहिच्यामध्ये पण, म्हणजे अजून खूप आमच्या गप्पा अशाच रंगणार आहेत आणि आम्हाला खूप काही शिकायलाही मिळतंय। पण आता आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊया की आजची रेसिपी काय असणार आहे आणि कशी असणार आहे। उत्सुकता वाढली आहे, चला मग आपण बाकीच्या गप्पा किचन मध्ये मारूया। चला। तर वर्षाताई, अशा गोडधोड चटपटीत असे पदार्थ तर आवडतच असतात, तर आज आम्हाला कोणता पदार्थ शिकता येईल तुमच्याकडनं? चायनीज चाट करतोय आपण। चायनीज चाट, वा। मग आपण काय काय साहित्य आणि कृती आहे ते लिहून घेऊया। तर आपण साहित्य काय आहे? चिरलेला कोबी, चिरलेले गाजर, चिरलेली सिमला मिरची, मैदा, कांद्याची पात, उकडून किसलेला बटाटा, कॉर्नस्टार्च, सोडा, मिरची, आलं आणि लसूण यांची पेस्ट, लसूण, मीठ, ग्रीन चटणी, ब्रेड क्रम्स, टोमॅटो केचप, चिंचेची चटणी, सोया सॉस, नूडल्स शेव आणि तेल। तर मग तुम्ही साहित्य तर लिहून घेतलंच असेल, तर चला आपण सुरुवात करूया। हो। मग प्रथम आपण काय वापरायचं आहे?
पहिल्यांदा भाज्या आपण परतून घ्यायचे. त्यासाठी गॅस ऑन करता. भाज्या आपण परतून घेणार. हा, तेल घेते. आणि वर्षाताई, लहान मुलांना हे असे चायनीज पदार्थ खूप आवडतात. हो, त्यांची ही सगळ्यात आवडती डिश असते. चायनीज म्हटलं की लहान मुलांना फार आवडतं. याच्यामध्ये आपल्याला टिक्की पण बनवता येते. टिक्की पण बनवता येते. टिक्की म्हणजे शॅलो फ्राय करून पण आपल्याला करता येईल. बरं. थोडस गरम होते. हे कोबी आपण घेतलाय. कोबी, त्याच्यानंतर गाजर. हा सगळा हे चायनीज जे आपण पदार्थ करतो सगळे मोठ्या गॅसवर करायचे. अच्छा, मोठ्या गॅसवर. हा, सगळं 2-2 चमचे घालायचे. आणि हे आपण शिमला मिरच टाकतो. शिमला मिरची, बटाटा थोडस हे परतून झालं की मग बटाटा घालायचा. हा बटाटा तुम्ही किसून घेतलाय? उकडून किसलेला आहे. अच्छा, उकडवायचा आणि मग किसायचा. मग किसलेला आहे. आणि कांद्याची पात पण आपण नंतर घालणार आहे. अच्छा. कांद्याची पात घालून शक्यतो परतू नये, पण ते मऊ पडतं. मऊ पडतं. म्हणून मग ते ऐन वेळेस कुठल्याही भजीमध्ये वगैरे आपण कोफ्ते वगैरे जे काय करू, शेवटी आपण करायच्या वेळेस शेवटी आपण त्याच्यामध्ये कांद्याची पात घालायची. बरं. तर हे महत्वाचं आहे. ह्या टीप वर्षाताई सांगतायत ते आपण महत्वपूर्ण ऐकून घेऊया. ताई, तुम्ही काय सांगाल? वर्षाताईंची स्पेशालिटी. सगळंच छान करते, पण असे चटपटीत पदार्थ ती खूप छान करते. अच्छा, ही त्यांची स्पेशालिटी. चायनीज म्हणा किंवा इतर वडे म्हणा किंवा चकल्या म्हणा, असे पदार्थ ती खूप जास्ती छान करते. म्हणजे तसं सगळंच छान करते. अच्छा. पण हे जरा खासियत म्हणतो ना, एकेकाचा हात बसलेला असतो. तर लसूण पेस्ट घालतोय. म्हणजे मिरची आणि आलं आणि लसूणची आपण पेस्ट करून घेतली मिक्सर. आणि साधारण आपण 2 चमचे त्याच्यामध्ये आपण ही जास्त का घातली तर परत त्याच्यामध्ये बटाटा येणार आहे, म्हणून जास्त घातलेली आहे. बरं. आता थोडस जरा मऊ झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे आपल्याला. बरं, थोडंसंच परतून घ्यायचं. हो. आणि मग परतून, आणि हा मोठ्या गॅसवरच ठेवायचं ना? हो, मोठ्या गॅसवर. त्याच्यानंतर आपण मीठ घालतोय त्याला. अच्छा, चवीनुसार मीठ आपण थोडं टाकतो. आता आपण हे पसरून घ्यायचं का? हा, थोडस जरासं थंड होईल. अच्छा, थोडंफार थंड करून घ्यायचं. हा, बर. आणि त्यानंतर मग बटाटा घालायचा, त्याच्यात मिक्सिंग करायचं आता. बरं. आणि उकडून घेतलाय म्हणून तुम्ही बघू शकता तो किसला पण एकदम बारीक गेला. हा, तर ह्याला म्हणतात टाइम मॅनेजमेंट. आणि ते तुम्हाला स्पर्धेत खूप छान जमत असेल. एकमेकींची सवय झाली. तो गॅस मोठा करायचा. मग एका साईडला आपण कढई तापत ठेवलेली आहे आणि आता आपण बाउलमध्ये एक मिश्रण एकत्र करणार आहोत. हा, आपण आता हे वड्यांची जी तयारी करतोय ना. अच्छा. ती तयारी करून घेणार आहे. ते गोळे करेपर्यंत हे तेल तापलं जाईल. अच्छा, ठीक आहे. ते लागणार आहे आपल्याला नंतर परत. बरं. मग थोडं थंड झाल्यानंतर आपण एकजीव करायचं. हो हो. बरं. त्याच्यात लागेल तसा अजून बटाटा ऍड करायचा आपल्याला, जसं अंदाजे. हा. बरं. कारण ह्याच्यात ओलसरपणा असतो ना, त्याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं हे घालणार आहे आपण टेस्टसाठी. हा टॅमॅटो केचप आहे. हा, टॅमॅटो सॉस. टोमॅटो. त्याच्यानंतर चिली सॉस थोडासा घालतोय. अर्धा चमचाच तुम्ही घालताय? हो हो, कारण मिरची लसूण घातलेलं आहे आपण. बर. हे थोडेस की नाही मंचुरियन टाइप थोडी टेस्ट लागणार आहे याची आता. अच्छा. आपण चिंचेची चटणी नाही घातली याच्यात. बर. फक्त टोमॅटो केचप, चिली सॉस, सोया सॉस घातलेला आहे. मीठ घातलेलं आहे आणि ते आपण पूर्ण एकजीव केलं. हा, थोडा बटाटा घेतला. हो, अजून बटाटा लागणार आहे कारण ते सैलसर आहे जरा, म्हणून. त्याच्यामध्ये थोडं अजून आपण हे घालणार, ब्रेड क्रम्स. हा, मग त्याने ते घट्ट होईल ना? हा, आपल्याला हे लगेच करायचंय ना, नाहीतर 5-1 मिनिटं ठेवलं तर ते घट्ट होऊ शकतं. होऊ शकतं. पण आपल्याला लगेच करायचंय म्हणून. म्हणजे तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि झटपट करायचं असेल तर ते आपण ब्रेड क्रम्सचा ह्याच्यात वापर करू शकतो कारण पटकन घट्ट होण्यासाठी. आणि मग तुमच्या घरातल्यांना कोणता पदार्थ जास्त आवडतो तुम्ही केला की चटपटीतच खायला फार आवडतं?
पावभाजी तर आवडतेच. पावभाजी पण पावभाजी, कच्ची दाबेली. मला सांगा वर्षाताई, ह्याच्यात अजून काही आपण पौष्टिक टाकता येईल? आपण ह्याच्यात काय काय आपण ऍड करू शकतो अजून? त्याच्यात आपण पालक पण घालू शकतो. पालक पण घालू शकतो. हां. लपवू शकतो आपण काय पण ह्याच्यात. नाही तुम्ही आता फरस बी घालू शकतो, मटार घालू शकतो ह्याच्यात. बरं, गोळे करून झाल्यानंतर आपण हा थोडीशी वरण जरा म्हणजे ते तळलं चिकटली पाहिजे. ना. हां. चव चांगली लागते. तुला बॅटर करून देऊ? हो, बेटर करायचंय. मैदा. मैदा देऊ? हं. ठीक आहे. हा साधारण आपण किती वाटी मैदा घेतलाय? एक मोठा बाउल म्हणजे 1 वाटी. अच्छा, 1 वाटी घेतलाय का? अर्धा वाटी मैदा. अर्धा वाटी हां, मैदा. मैदा घेतलेला आहे. बरं, मग आता आपण घातलंय. मैद्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ मीठ घालायचंय. त्याच्यानंतर 1 चमचा कॉर्नस्टार्च घालणार आहे. 2 चमचे घातला तरी चालेल कॉर्नस्टार्च. 2 चमचे कॉर्नस्टार्च. कॉर्नस्टार्च. हा, आता हे गोळे पण करून झालेले आहेत. मला पाणी देतेस? हो. तर अंदाजे आपण पाणी आता त्याच्यामध्ये टाकतो आहे. हं. आणि हे घट्ट करून घ्यायचं आहे का, की हे पेस्ट करायची ह्याची भजीच्या पिठासारखं. भजीच्या पिठाचं? हा. आता हे सगळ्या गुठळ्या आता ह्याच्यात ह्याच्यामध्ये घालायच्या. फक्त चिमटीने घालायचं. फक्त 1 अच्छा. चिमूट सोडा. 1 चिमूट सोडा. हं. बरं. बघ कन्सिस्टन्सी ओके. हा, बरोबर आहे. आधी आपण त्याच्यात डीप करून घेतोय. हं. तेल तापलेलं आहे. हो. आणि एका साईडला आपलं तेलही तापलंय. हो. म्हणजे मैत्रिणींची साथ असताना कसं झटपट बनतंय तुम्ही बघू शकता. मग आता आपण हे सोडूयात. तळून हां. घेऊया. कर. आणि ब्रेड क्रम्स मध्ये हां. आपण थोडेसे आणि हे प्रत्येक वेळेस मी या बॅटर मधनं काढलं काढलं की ह्याच्यावर ब्रेड ब्रेड क्रम्स आपण भरून होणार आहे अच्छा. आणि मग तळणार. म्हणजे मग ते म्हणजे एक कुरकुरीत- कुरकुरीत हां, म्हणूनच. त्याच्यावर येईल. बरोबर. कुरकुरीतपणा एक जाणवेल आपल्याला. हं. क्रिस्पीनेस. तर अशा प्रकारे तळून झालेले आहेत. तर आपण ना आता ह्याच्या बरोबर एक तडका द्यायचा आहे आपल्याला. अच्छा, एक तडका द्यायचा आहे का? हा तर मग आपण थोडंसं तेल घेतोय. हा, अगदी थोडस 1च चमचा हवाय आपल्याला. बरं. पण ह्याच्यामध्ये अजिनोमोटो वगैरे नाही वापरलेलं नाहीये अजिबात. हा, आणि बाहेर तो वापरला जातो. वापरला म्हणून जातो. आपण शक्यतो आपण टाळूया बाहेर खाणं. आपण असे छान छान पदार्थ हो. घरी करून बघूया. थोडस ब्राऊन झालं की मग बनवू. आपण त्याच्यात लसूण हा. टाकलं आहे. तर आता आपण काय करणार आहे, हं. एक चटणी करणार आहे त्याची. अच्छा. तू डीप म्हण, वरून घालण्यासाठी असं काहीही म्हणू शकतेस तू त्याला. अच्छा. पर्पज आहे. मग तुम्ही चटणी करणार आहात आता. हा. आता ह्या टॅमॅटो कॅचअप टोमॅटो केचप घेतलाय. टोमॅटो केचप ही घेतलाय. चिंचेची चटणी घेतलेली आहे. अच्छा, चिंचेची चटणी. हा, सोया सॉस आहे तो थोडा कमी घालणार आहे आपण. बर. अर्धा चमचा. तर आता मस्त त्याचा कलर पण बदललेला आहे. हा. रंग किती हा, असं प्रॉपर यायला पाहिजे. हा अच्छा. आणि ह्या चटणीमध्ये आपण टाकून हा, घ्यायचं का? म्हणजे तो छान वाटेल एकदम. खाताना मध्ये मध्ये छान लागतं. तर आता आपला सॉस पण तयार झालेला आहे. आणि आता आपण काय करायचं? आपण हे थोडेसे कट करू म्हणजे मग आतपर्यंत सगळे सॉसेस वगैरे चटण्या जातील ना. हा, म्हणून मुरतील आपण- त्याच्यात हा, आणि मुरतील. अजून छान चव येईल. हा, एका बाईट मध्ये खाता येतं ना. आणि अरे वा. तुम्हाला सजवायची पण आवड असेल ना, पदार्थ झाला की हो. त्याला एक छान ते पाहिजेच. सजवणं वगैरे. कारण नुसता चांगला असून चालत नाही, पण तो दिसायला पण दिसायलाही छान खूप छान असला पाहिजे. पाहिजे. खावासा वाटला पाहिजे एकदम हो. पदार्थ. आणि खूप छान शिजलं पण आहे, तुम्ही हो. बघू शकता. आणि ही चटणी कशी बनवली? ह्याच्यामध्ये पुदिना, बरं. कैरीची एक फोड घातलेली आहे. अरे वा. जिरं, मिरची आणि कोथिंबीर. बरं, तशी त्याची पेस्ट करून घेतली. हा, मीठ ओके. ही हे घालून चटणी केलेली आहे. मग त्याच्यामधून हा, सगळीकडे. असं वरून टाकूया. चाट म्हटलं की थोडं पुदिनाचे असं टेस्ट छान वाटते. आंबट आणि हो. पुदिना दोन्ही पाहिजे. पाहिजे. हा. आणि आणि कैरीही आता सध्या आहे. कैरी सीझन आहे ना. सीझन आहे. मग लिंबाच्या ऐवजी कैरी. कैरी. हा, आंबट, गोड, तिखट अशा चवी म्हणजे चाट. चाट. आणि मगाशी आपण जो सॉस तयार केला तोही आपण त्याच्यावरून आता टाकतोय. हो. घरच्या घरी आपल्याला पटकन करता येईल. हो, कोणी अगदी, पाहुणे आले, अगदी. कोणी आलं तर पटकन असं करता खूप येईल. easy. भाज्या चॉप केल्या की वेळ लागत नाही. वेळ लागत नाही. हो. हं? तर हे आता ही नूडल्सची शेव आहे. तू अच्छा. टेस्ट कर. नूडल्सची शेव आहे का हा, ही? घरीच बनवलेली आहे. अच्छा, ही घरी बनवली आहे का? हा, कुठलेही आपण हे नूडल्स घरी हा. करू शकतो. हे कसे केलेत तुम्ही? कुरकुरीत पण आहे. हा, तर कसे हे केले?
हे बॉईल करून घ्यायचं पाण्यामध्ये नेहमी सारखे नूडल्स. हा. त्याच्यामध्ये गार पाणी घालून ते मोकळे होतात. बरं. हा, मग ते झाले की त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं. अच्छा, कॉर्नफ्लोअर टाकायचं. हा, ते त्याच्यामध्ये घोळून तळून घ्यायचे. बरं. आणि तळून झाल्यानंतर वरून तो मसाला असतो ना नूडल्स ह्याच्यामध्ये, तो स्प्रिंकल करायचा त्याच्यावर. वा, म्हणजे एक चव येण्यासाठी. हा, आणि चाट मसाला हे दोन्ही घालायचं त्याच्यात. म्हणजे हे घरच्या घरी आपण करू शकतो. हा, आणि आता आपण त्याच्या वरून टाकणार. वरून घालणार आहे. रेडी. चायनीज चाट तुझ्यासाठी. तर अशा प्रकारे चायनीज चाट हा इथे तयार झालेला आहे. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आता वर्षाताईंनी आपल्याला चटपटीत असा पदार्थ करून दाखवला. तर आता विद्याताई आपल्याला काहीतरी करून दाखवणार आहे. तर आपण त्यांना विचारूया की नक्की तो कोणता पदार्थ आहे. तर आज विद्याताई तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहात? आज मी दाखवणार आहे पेठा पान संदेश. पेठा पान संदेश. कोकोनट मिल्क किंवा कोकोनट सॉस. विथ कोकोनट सॉस. सॉस. तर विद्याताई आता साहित्य काय काय लागणार आहे? कोकोनट मिल्क, साखर, मिल्क पावडर, वेलची पूड, पिस्त्याचे पातळ काप, विविध रंगी गोळ्या, केशर, मिक्स ड्रायफ्रूटचे तुकडे, पेठ्याचे बारीक तुकडे, गुलकंद, विड्याचे पानाचे बारीक केलेले काप, किसून घेतलेला टोफू, खवा, आयसिंग शुगर आणि रोज इसेन्स. तर साहित्य काय काय आहे तुम्ही लिहून घेतलंच असेल, तर उत्सुकता वाढली आहे मला माहिती आहे. आपण सुरुवात करूया. हो, नक्कीच. पहिल्यांदा हे कोकोनट मिल्क आहे. अच्छा, हे आपण उकळायला ठेवूयात. बरं. थोडं गरम करून घ्यायचं. नाही नाही, हे व्यवस्थित उकळायचं. फक्त उकळी याच्यात- येईपर्यंत. हा, याच्यात काळजी एक घ्यायची हं. की हे सतत हलवावं लागतं बरं. आणि हे फुटू नये म्हणून त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा मिल्क पावडर घालायची. पण कॉर्नफ्लॉवर पेक्षा मिल्क पावडरची टेस्ट जास्ती चांगली जास्ती लागते. चांगली आहे. म्हणून मी मिल्क पावडर वापरलेली आहे. आणि साखर, हे दोन्ही एकत्र घालायचे आपल्याला आणि सतत ढवळत राहायचं. हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे. बरं. आता हे आहे टोफू आणि खवा. टोफू आणि खवा, हा किसून घेतलेला टोफू आहे. अच्छा, तर हे आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित. बरं. आणि खवा ना? हो, खवा. हा खवा थोडासा भाजून घेतलेला आहे. बरं. कोकोनट मिल्कमध्ये मिल्क पावडर टाकली आणि साखर टाकली. आणि ते सतत हलवत राहायचं आहे. विद्याताई, ह्याचं काय पौष्टिकता आहे ह्याच्यामध्ये? टोफू बद्दल सांगायचं म्हणजे अजून आपल्याकडे एवढा प्रचलित नाहीये टोफू. कारण अच्छा. हाय प्रोटीन्स असतात टोफूमध्ये. टोफू म्हणजे सोयाबीनचं पनीर आहे. आपण पनीर खातोच. हां. पनीर तर सगळे खातात, पण ह्याच्यामध्ये 0 कॅलरीज आहेत अरे वा. आणि प्रोटीन्स हाय आहेत. त्यामुळे टोफू आपण जास्तीत जास्त खाल्ला पाहिजे. आणि म्हणून मी ही रेसिपी डोक्यात ठेवली होती की काहीतरी याचं आज आपण डेझर्ट करावं की जेणेकरून लोकांपर्यंत ते पोचेल. कारण टोफू हा तिखट स्वरूपात खूप ठिकाणी खाल्ला जातो. अच्छा. त्याची भाजी बनवून म्हणा किंवा त्याचा रस्सा बनवून म्हणा. हा. आता आणि याच्यामध्ये खूप मी पौष्टिक पण आहे. खूपच पौष्टिक आहे. आणि आता सहज ही आयसिंग शुगर घालते मी. आयसिंग शुगर. बरं. हे साधारण म्हणजे किती चमचे? 3 ते 4 चमचे, छोटे 3 ते 4 चमचे. 3 ते 4 चमचे आपण आयसिंग. आणि कुणाला जर जास्त गोड आवडत असेल बरं. तर त्यांनी जास्त गोड त्याच्यामध्ये घातलं तरी चालतं. बरं. पण हे डेझर्ट जे असतं ते सहसा असं असतं की जास्ती गोड नसतं कधी ते. हे बाकीचं मी होतं हे प्लीज फ्रीजमध्ये ठेवताय 5 मिनिटं. हे आपण 5 ते तर 10 मिनिटं असा हा गोळा करून तयार हो, झाल्यानंतर फ्रीजमध्ये 5 ठेवा. मिनिटं आपण त्याला फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये ठेवूया. आता हे जे आपण करणार आहोत बरं. हा जो संदेश हा स्टफ संदेश आहे. अच्छा. त्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंगसाठी मी घेतलंय मिक्स ड्रायफ्रूटचे तुकडे, बरं. पेठा हा पण अतिशय पौष्टिक आहे. कोहळ्यापासून कोहळ्यापासून बनवतात. बनतो. आणि आपला विशेष खाल्लाही जात नाही. हा. आणि आता ह्याचे तुम्ही बारीक अगदी करून बारीक तुकडे घेतलेले केले. आहेत. हो, ह्याच्याबरोबर मी पान वापरले, खायचं पान. ह्याचा स्वाद अतिशय सुंदर येतो आणि पानामध्ये कॅल्शियम भरपूर असतं. बरं. पान तर खरं दररोज खावं असं म्हणतात. कॅल्शियम हा, पण जास्त खूप असतं कॅल्शियम असतं ह्याच्यामध्ये. आणि गुलकंद अगदी थोडा घालायचा. पण गुलकंद ओव्हरपॉवर होता कामा नये. अच्छा. फक्त स्वादापुरता गुलकंद म्हणजे अगदी थोडा, म्हणजे अर्धा चमचा आपण अगदी हा घालतो. बस तेवढाच. मग त्याचं आपण एकत्र मिश्रण करू. त्याचं आपण हे एकत्र मिश्रण फक्त हे बाइंड होईल एवढाच गुलकंद घालायचा. नाहीतर काय होतं गुलकंद ऍक्च्युअली खूप स्ट्रॉंग असतो. बरं. मग तो ओव्हरपॉवर होतो. अच्छा. तसं होता नाही कामा.
आणि पान वापरताना शक्यतो मगईचं पान घातलं तर मगजचं पान घेतलं तर खूप, मी हे आता मगईचंच पान आणलेलं होतं. हं. बरं. त्याचा स्वाद खूप छान असतो. आणि हे डेझर्ट जेव्हा आपण खातो तेव्हा पानाचा इतका सुंदर वास येतो त्याला. आणि तसं झटपट होणार आहे. हो, जे झटपट आहे. जातीचं बनारस पान वगैरे हे जे पानं असतात ते थोडी असं शिरा वगैरे असं चरचरीत असतं, असतात. जरा चरचरीत असतात, म्हणून मग ते सॉफ्ट साठी सॉफ्ट पण आहे आणि याचा वासही सुंदर असतो. सुंदर येतो आणि हा खरंच वास आता आला ना यायला तुम्हाला? सुरुवात हा. झाली आहे त्याची. खूप छान वास येतो. तर आता आपलं हे स्टफिंगही तयार झालेलं आहे. बरं. इकडे आपलं कोकोनट मिल्क पण उकळते, ते उकळतंय. 5 मिनिटात तयार होईल. आणि समजा आपल्याला वेळ नसेल तर ही कोकोनट मिल्क आपण नाही केलं आणि एवढंच केलं तरी सुद्धा चालतं. तरी सुद्धा पण चालेल. ह्या डिश मध्ये माझी खासियत अशी हा. आहे की तुम्ही ऍट अ टाइम 3 डिश खाऊ शकता. हे खाऊ शकता, बरं. हे खाऊ शकता किंवा दोन्ही मिळून खाऊ दोन्ही शकता. मिळून एक अच्छा, हे महत्वाचं हा. आहे. त्यामुळे जर आपल्याला घाई असेल आणि वेळ नसेल, कोकोनट मिल्क नसेल तर साध्या मिल्क मध्ये पण करू शकतो. साधं दूध हा. पण आपण वापरू किंवा आपल्याला वेळ नसेल तर फक्त एवढं करून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता. ठेवू शकतो. 2 ते 3 दिवस हे व्यवस्थित राहतं. अच्छा. ह्याच्यापेक्षा जास्त नाही मात्र. बरं. 2 ते 3 मग दिवस. 2 ते 3 हा. दिवस ते चांगलं टिकून व्यवस्थित जातं फ्रीज मध्ये हा, ठेवलं. ह्याच्यामध्ये एअरटाईट कंटेनर मध्ये घालून फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. आता लक्षपूर्वक ऐका. आपलं फ्रीज मध्ये आपण ठेवलं होतं ना ते काढतो प्लीज. फ्रीज मध्ये काढू. फ्रीज मध्ये. आता ह्याच्यामध्ये इथे विद्यार्थी इथे. हो. आता मी प्लास्टिकचं शीट मुद्दाम आणलाय की चिकटू नये म्हणून. अच्छा, म्हणून प्लास्टिक. आता हा मोल्ड असा ठेवायचा. बरं. त्याच्यामध्ये हे पिस्त्याचे काप आहेत. हा, हे आपण बारीक हा, एकदम स्लाइस करून घेतले. स्लाइस करून घेतले, पिस्ता एकदम बारीक भिजवला. चिरले. हा. बरं. त्याच्यानंतर हे केशराचे थोड्या काड्या आहेत. बरं. केशर आणि काय आहे? फक्त केशर. त्याच्यामध्ये केशराच्या काड्या आहेत आणि वेलदोड्याचे काळे दाणे आहेत. ते दिसतं छान खूप. अच्छा. हा. आणि नॅचरल सगळं वापरलंय, बाकी इतर काही हो. वापरलं नाहीये. हे वेलदोड्याचे दाणे आणि ह्या रंगीत गोळ्या आहे, आपल्याला केकवर वगैरे घालण्यासाठी मिळतात. अच्छा, ते त्या आपण रंगीत गोळ्या. हा. आता ह्याच्यातलं हे जे आपण ठेवलंय फ्रीज बरं. मध्ये, ते फ्रीज मध्ये एवढ्यासाठी ठेवायचं की पटकन सेट होतं. आणि घट्ट होतं हा, जरा. पटकन सेट ठीक होतं. पण जेव्हा आपण साखर घालतो तेव्हा थोडंसं ते पातळ होतं मिश्रण. बरं. आता हा गोळा घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये प्रेस करायचा. अच्छा, हा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा. आपण बघताय विद्यार्थी छान असं त्याला सेट करतायत, हा. दाबून घेतात पूर्ण. व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा. हा. बरं. आणि तुम्ही बघताय एका ठिकाणी आपण तिथे उकळी आणतोच आहे, हो. घट्ट करतोय ते. आणि हे पण आता मध्ये हे पटकन स्टफिंग होतंय. घालायचं. अच्छा, मध्ये त्याच्यावर स्टफिंग घालायचं मध्ये. अरे वा. ते व्यवस्थित स्टफिंग घालायचं सगळीकडे. अच्छा. ह्याच्यावरती व्यवस्थित रंग घालायचं. पण त्याचा चेंज झाला जरा. ह्याच्यावर व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. बरं. आणि आता परत थोडा टोफूचा भाग घ्यायचा अच्छा, आणि तो त्याच्यावरती त्याच्यावरती परत परत म्हणजे press मध्ये करायचं. जेव्हा हो. आपण खाऊ तेव्हा हो, स्टफिंग स्टफिंग लागतं आणि टेस्ट पण खूपच सुंदर लागते. सुंदर याची लागते. taste. वा वा वा. दिसायला तर दिसतच ते चांगलं. तर आता आपलं हे भरून झालेलं आहे छान. आणि आता हे आपण 2 मिनिटं फ्रीजर मध्ये ठेवायचं. म्हणजे पटकन मोल्ड पडेल त्याचा. बरं. तर आपण फ्रीजर मध्ये ठेवूया. हो. त्या साईडून उस साईडचे काढा. नाहीतर नव्हते, थोडं राहिलं तर. तर मग आता आता हा आपला कोकोनट सॉस रेडी झालेला आहे. बरं. त्याच्यावरून आपण थोडी वेलची पूड बरं. आणि थोडंसं केशर अच्छा. हे घालणार होतो. आता केशराच्या 2-3 काड्या घातल्या किती की छान दिसायला पण रंग छान दिसतं आणि रंग पण रंगही छान उतरतो. येतो. हो. तर आता आपला हा कोकोनट सॉस पण रेडी आहे. बरं. हा पण आपण फ्रीज मध्ये ठेवूयात. थंडगार छान लागतं. डेझर्ट आहे ना. मग आता हा आपण हा पण फ्रीज आपण मध्ये फ्रीज ठेवूया. मध्ये ठेवा 2-3 मिनिटं. तर आता आपण फ्रीजर मधून काढून घेतलंय. आता विद्याताई अनमोल्ड करायचं. बरं. तर वरून असं हलकसं हलकसं प्रेस करायचं. प्रेस करून घ्यायचं. हलकसं आपण दाबायचं आहे. हो. अच्छा. आणि ते फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे ते घट्ट पण झालेलं आहे. हो. हे बघा. अरे वा. अजून एक करूयात म्हणजे आपल्याला ह्याला बटरफ्लायचा आकार द्यायचा आहे. परत अच्छा. त्याच्यातही डेकोरेशन आहे. छान असं त्यांना फुलपाखरासारखं त्यांनी एक लांबट अशी तुम्ही बनवली आहे ना विद्याताई. हो, फुलपाखराचा मधला भाग आहे. अशा पद्धतीने आपण असे 2 बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे तयार आहेत आपले. तर आता आपण त्याला सर्विंग प्लेटमध्ये सजवून घेऊया. तर आता आपण पानं घेतलेली आहेत. विड्याच्या पानावर एक तर दिसतं पण खूप सुंदर हे अच्छा. आणि नॅचरल आहे आणि रंगाचं कॉम्बिनेशन पण फार सुंदर दिसतं. सुंदर दिसतं. हो. त्याच्याबरोबर आपण कोकोनट सॉस. तर मगाशी जो आपण कोकोनट सॉस फ्रीज मध्ये ठेवला होता तो आता आपण बाहेर काढला आहे. आता
कोकोनट सॉस आपण त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर सर्व करतो. ठीक. हा जो संदेश आपण बनवलेला आहे त्याला मी फुलपाखराचा सुंदर आकार दिलाय जेणेकरून ते अट्रॅक्टिव्ह दिसावं. अरे वा. आणि खूप असं छान दिसतंय खूप ते. सुंदर दिसतंय आणि आणि ते लहान विड्याच्या मुलांनाही पानाने फार आवडतं असं खूप काही. सुंदर दिसते. तर अशा पद्धतीने आपल्या इथे 2 रेसिपी तयार झालेल्या आहेत, एक चटपटीत आणि एक गोड. अशी छान रेसिपी इथे तयार झालेली आहे. तर आपण त्याचा आता आस्वाद घेऊन बघूया. तर आपण खाऊन बघूया कशी झाली आहे. नक्कीच. तर ही आपण आधी प्रथम खाऊन बघूया की कशी झाली आहे. उत्कृष्ट झालेली आहे आणि कुरकुरीत पण जाणवते आहे आणि स्वाद इतका मस्त आलाय. खूप छान झाली. आणि आता विद्याताईंनी केलेली गोड फुलपाखराची आपण खाऊन बघणार आहे. सुपर्ब. अगदी उत्कृष्ट जशी बाहेर मिळते आणि पानाचा पण स्वाद येतोय त्याला. वा, खूप मजा आली मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, मला माहिती आहे तुम्ही ह्या दोन्ही रेसिपी घरी नक्की करून बघणार आहात आणि आम्ही तुमच्यासाठी अशा अनेक रेसिपी आणणारच आहोत. पण आता आपल्याला निरोप घ्यावा लागेल. पण पुढच्या भागात आपण ह्याच वेळी ह्याच दिवशी भेटूया. तोपर्यंत बाय.